नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की साधना काहीतरी विचारामध्ये असते. दुसऱ्या त्या मावशी असतात. साधना ताई, काय झालं हो? कसला विचार करताय तुम्ही? त्याला लागलंय, भाजलंय ना, तेच बघतीये. फार त्याची त्रास होतोय हो. बघू. अहो, कुठे लक्ष देऊन काम करायचं ना साधना मावशी. साधना त्या मावशींना म्हणते की तुम्ही आजचे दिवस बघता का, इथे माझ्या हाताला फार त्रास होतोय, जरा खोलीत जाऊन आराम करते. नाही साधना ताई, पुरणपोळी आणि एकटीला नाही जमणार. एवढ्या लोकांचा स्वयंपाक तर मला नाही ऍडजस्ट होणार ना. म्हणते ते पण बरोबर आहे, एकटीला कसं एवढं जमणार. तारा म्हणते साधना ताई, काय हो, काही त्रास होतोय का तुम्हाला? त्याला भाजलंय ना, त्याच्याने त्रास होतोय हो मॅडम. तारा म्हणते अरे देवा, साधना ताई तुम्ही सांभाळून काम का करत नाही हो, अशी का गडबड करता? तारा म्हणते तुम्ही आराम करा, या बघतील मावशी. त्या मावशी म्हणतात हो बघते मॅडम मी. आता साधना म्हणते मॅडम तुम्ही पाहुण्यांकडे बघा, तोपर्यंत मी चहा पाण्याचं बघते, आणि नाही बरं वाटलं तर मग मी जाईल. मलम वगैरे लावा, मग जरा आराम मिळेल. साधनाताई नयनतारा खूप अशी काळजी घेत असते. नयनताराने साधनाला जबरदस्तीने मलम लावा म्हणून तिथून काढून दिलेलं असतं. आता सगळे पाहुणे मंडळी आलेले असतात. नयनतारा खूप आनंदाने त्यांचं स्वागत करते आणि आल्या आल्या होळीच्या खूप शुभेच्छा असं म्हटलेली असते. आता मेन कॅरेक्टर म्हणजे कामिनी रागिनी आलेले असतात. नयनतारा हॅप्पी होली, हॅप्पी होली. नयनतारा त्याच्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं करते आणि फारसं त्यांच्याकडे काही लक्षच देत नाही. तारा या दोघींना अजिबातच लक्ष देत नाही. काका दिसत नाहीये. अन्नपूर्णा ताई, काकांना नाही आणलंय का तुम्ही? ताई ते मुलींबरोबर. नयनतारा आता अन्नपूर्णा आजी आणि राजनला घेऊन आतमध्ये गेलेली असते. कामिनी आणि रागिनी एकमेकींशी बोलतात. बघितलं काय, ही नयनतारा कशी वागतीये, आपल्याशी बोलली नाही, हसली नाही, अगं साधं लक्ष सुद्धा दिलं नाही तिने. हेच कळत नाही आपण इथे का आलो, काही कारण आहे का यायचं? काहीच गरज नव्हती. बरोबर, आपण घरी जाऊया, मला नाही थांबायचे. कामिनी म्हणती हो हो हो, थांब ग इथे रागिनी, एवढा रागराग बरा नाही. पण इथे होळी साजरी करायला आलोच नाही होत. आपण इथे कमळीची नांगी कशी ठेचायची हे बघायला किंवा नांगी ठेचायला आलोय, कळालं का? त्यामुळे नयनताराचा आपला होळीचा काही एक संबंध नाहीये. आपल्याला फक्त कमळीची नांगी कशी ठेचता येईल ना याच्याकडे लक्ष द्यायचं. कळालं का तुला? हो, येतंय ग लक्षात? चेहऱ्यावर खोटं खोटं हसायचं आणि आनंदी राहून समोर जायचं. चल बरं. घरात पाहुणी मंडळी आलेली असतात आणि ऋषी मात्र कुठे विचारात हरवलेला असतो, त्याचं त्याला माहिती. तेवढ्यात प्राजू येते आणि प्राजू अशी चुटकी वाजवते. काय रे? ऋषी म्हणतो कुठे काय ग प्राजू? नाही चल की. ती म्हणते हो मीही तेच म्हणते, चल. कोंबडी कुठली, चल. प्राजक्ता आता ऋषीला पाहुण्यांच्या समोर घेऊन आलेली असते, म्हणजे अन्नपूर्णा आजी बरोबर बोलायला, राजन काका बरोबर बोलायला. तेवढ्यात काय पळत आलेली असते. हॅप्पी होली रिश. आणि का अशी काय पळत येते आणि रिशच्या घट्ट अशी गळ्यात पडते की त्याला सोडायचं नावच घेत नाही. सगळे जे असतात ते सगळे ऑकवर्ड होतात की ह्या अनिकाचं चाललंय तरी काय. रिशला असं काही तिने घट्ट पकडलेलं असतं, त्याला काही ती सोडतच नसते. सगळ्यांना चहा पित असतात, इतकं ऑकवर्ड फील होतं. कामिनी रागिनीला फार आनंद होतो. ते एकमेकींकडे बघून हसत असतात. ठीक आहे ठीक आहे, बाजूला हो, आणि हॅप्पी होली, बस तिथे बस. रिशला पकडत असते, त्याचे हात पकडत असते, त्याच्या जवळ जवळ राहत असते, अगदी लाडात येते. इतकी लाडात येते ही अनिका की बस. म्हणजे तुला कळतंय का, 2 दिवसांसाठी तुझ्या घरात आपण बरोबरच आहोत. 2 दिवस रिश, इतकी गंमत, इतकी मज्जा करणार आहोत ना आपण की बस. अन्नपूर्णा आजी इतक्या रागाने बघत असतात. तिला पकडलेलं असतं आणि गोल 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 अशी फिरत असते. तसंही तू कुठे मला टाइम देतो रे, मग तेवढाच वेळ आपल्याला एकत्र घालवता येईल. चांगली आयडिया आहे ना. बघ आता 2 दिवस एकत्र राहणार आहोत आपण. ऋषीने असे हात झटकावलेले असतात तिचे आणि दूर लोटतो तिला की सगळ्यांनी बघितलेलं असतं. रागिनी आणि कामिनी आता खाली मान घालतात. लाज वाटलेली असते त्यांना. मूर्ख मूर्ख, काही पोरगी आपल्याच वाट्याला आलीये, काही कळत नाहीये. अगदी डोक्यावर पडली ना रागिनी, असंच वागती. हिला अक्कल कशी नाहीये ग, कुठे काय कसं वागायचं. दोघी सुद्धा आता एकमेकींकडे बघतात आणि ह्या अनिकाकडे रागाने बघायला लागलेले असतात. येऊ का कानामागे तिचे ठेवून? कामिनी म्हणते, रागिनी म्हणते आई असू दे ग. आणि म्हणते खरं तिच्या पोटात काही राहत नाही, अशी ठेवून द्यावीशी वाटते. देऊ दे ग मला ठेवून, आई असू दे ग. आता अनिका भानावर येते. अरे हो, मी जे बोललीये ते चुकीचं आहे. आपण कमेला पेटवायला आलो, हे बोलायचं नव्हतं. म्हणजे आपण सगळे मिळून होळी पेटूया ऋषी, असं मला म्हणायचं होतं. आता स्वतःला सावरते आणि शब्दही जरा सावरलेले असतात. येते आणि कामिनी रागिनीच्या मध्ये बसते. इतक्या बोलत असतात. मूर्ख, अगं चुकून बोलले. चुकून असा प्लॅनचा पचका करतेस का? निंगी, कमळी, प्राजक्ता जवळच उभ्या असतात. आता रागिनी म्हणते काय गये, आपण कुणाकडे आलो, कुणाच्या घरी आलो, कुणाच्या सोबत बसायचंय, उठायचंय, एवढे पण तुला साधे मॅनर्स नाहीत का ग? आपण कुठे आलो यावरनं आपण काय ते एडे गबाळे कपडे, चांगले कपडे सुद्धा घालता येत नाही का? आपण कुणाच्या घरी चाललो हे डोक्यात ठेवून कपडे तरी छान घालायचेत ना. काय ते गावछाप सारखे कपडे घातलेत ग, गावंडळ कुठची. ही महाजनांची मोठी नात, कमळी महाजन. रागिनी आता मुद्दाम अपमान करत असते सगळ्यांच्या समोर कमळीचा, आणि तिच्या राहणीमानावरून, तिच्या कपड्यावरून तिला जज करत असते. ही जे बोलली त्यावरून सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं. रागिनी मात्र बोलायची काय बंद होत नाही. काय काम कर, तुझे कपडे ना जुने ते फेकायचे, हिला दे
जरा बरी तरी दिसेल. कामिनी आता बोलायला लागलेली असते. अनिका, कपडे देशील ग, बहीण म्हणून मोठ्या बहिणीला कपडे वापरायला शोभणार आहेत का ते कपडे? म्हणतो कामिनी आजी, कपड्यांचा सेन्स असून काय उपयोग, मॅच्युरिटी कुठे ती पण पाहिजे ना. सरळ सरळ ऋषी अनिकाला बोललेला असतो. अनिका लगेच उठते आणि धावतच म्हणते, रिश तिची साईड घेतो. ती गावछापची नाही, ॲज युजल वियर्डच दिसते ती. काहीही घाला आणि कसंही सजवा. ए कमळी टमळी, माझ्या कानातले चोरलेस का तू सगळ्यांच्या समोर? अनिका म्हणते, कानातले रिटर्न दे, चल चल दे. ए बदका, जरा गप की, तुझे कानातले पण असेच आहे ना, चल तुला देते की. आणि निंगेने अनिकाला ओढत ओढत बाहेर चालवलेली असते. काय काय ते कमळीच्या मागे मागे लागलेली असते. काय मिळतं ग तुला तिला त्रास देऊन? का तुझ्या एकटीकडेच कानातले, आमच्याकडे कानातले नाहीये? निंगी चिंगी म्हशी बिशी बोलायचं नाही, तूच असशील म्हैस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी अवकात पण नाही माझ्यासमोर उभं राहायची आणि त्या कमळी टमळीची पण. तुला जर वाटलं ना तर एका सेकंदमध्ये अशी लाथ मारून गावाला पाठवून दे ना कायमची. मी पाठवत नाही, गरजच नाही पडणार ना. पण गावछपचा पॉट फुटणारच आहे ना, मला गरजच नाही पडणार. म्हणते काय, येस तिचा पॉट आज फुटणार. कामिनी आणि रागिनी लगेच आलेले असतात. त्यांना माहिती ही अनिका काहीतरी बोलणार. कामिनी म्हणते, निंगे कमळी बोलवती बाळा. आणि परत एकदा माती खाल्लेली असते. कामिनी आता अनिकाच्या जवळ येते. काय ग अनिका, जेव्हा परमेश्वर अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे होती? कारण तुला थोडी सुद्धा अक्कल दिली नाही त्याने. कोणाला दिली मग सगळी अक्कल? तू काय करत होती अक्कल वाटत होता तेव्हा? ठीक, आता विचार करायला लागलेली असते की खरंच मी कुठे असेल तेव्हा तो अक्कल देत होता तेव्हा. रागिनीने डोक्याला हात लावलेला असतो. परमेश्वरा ही विचार करतीये की देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा मी कुठे होती? अनिका फार सिरियसली म्हणते, आठवत नाहीये मी कुठे होते एक्झॅक्टली. कामिनी म्हणते, रागिनी काय पाहावं लागतंय, काय दिवस बघायला आलाय आपल्याला, बघ की आपल्या समोर. तिला काय प्रश्न केलाय आणि तिने काय उत्तर दिलंय सॉलिड. आठवायचा प्रयत्न करते की देव जेव्हा अक्कल देत होता तेव्हा ही एक्झॅक्टली कुठे होती. कामिनी आणि रागिनीचं डोकं अगदी बंद पडलेलं असतं ह्या अनिकाच्या पुढे. रागिनी म्हणते, अनिका तुझा प्रॉब्लेम काय ग? सगळ्या गोष्टी तुला बोलून आधीच सगळ्यांना सांगायच्या असतात का? गपचूप शांत असं काही बसताच येत नाही का? सगळं आपल्या मनात जे चाललंय ते समोरच्याला सांगायलाच हवंय का? गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात त्या लपवूनच ठेवायच्या असतात. कुठे बोलू नका, तोच बोलली ना कमळीचा ड्रामा आज ओपन करायचा आहे सगळ्यांच्या समोर. मग बोलली तर कुठे बिघडलं? गिनी म्हणते, ओपन अप म्हणजे काय? काय सगळ्यांना ओरडून सांगशील? सिक्रेट आहे ना आपल्या तिघींचं, मग चूप बसायचं ना, सगळ्यांना नको सांगत फिरू ना. आजी सिक्रेट आहे नाही का, आलं लक्षात. गिनी हिला काहीतरी समजावून सांग, नाहीतर रिक्षा घेऊन गावभर सांगत फिरेल. ए ग्रॅनी आजी, रिक्षात कसली फिरतीये मी? इकडे कार आहे ना, मी कार घेऊन फिरेल आणि सगळ्यांना सांगीन. जरा हळू बोलशील का? रागिनी म्हणते, मूर्खा गप की. कुठलच्या आईला असं म्हणायचंय कोणाचीही जास्त बोलू नको, कळतंय का काय बोलतीये? आणि का म्हणते, मी कशाला कोणाला सांगन, मी नाही कोणाला सांगणार. सिक्रेट आहे आता बोलणार नाही. घरामध्ये छान अशी सगळे पाहुणे मंडळी बसलेली असतात. आता सती सुद्धा आलेली असतात. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. घरातलं वातावरण अगदी छान आणि प्रसन्न असं असतं. सतीशच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते. तुला तर स्पेशल शुभेच्छा बरं. त्यामुळे आता नयनताराचा सुद्धा आशीर्वाद घेते. पूर्ण आजी नयनताराला म्हणतात, बघितले का संस्कार? कमळीचं बघून आता अनिका सुद्धा नयनताराच्या पाया पडायला लागते. नयनतारा म्हणते, असू दे असू दे, नको पडूस, झेपणार नाही आणि तुला गरजही नाहीये, बस तू. ओके बसते मी. जाऊन ती सतीशच्या जवळ बसते. बंड्या सुद्धा तिथे आलेला असतो. ऋषीने स्पेशल त्याला बोलवलेलं असतं. ऋषी म्हणतो, आई इज ओके, मीच बोलवलंय त्याला. त्या गोष्टी सोडून देऊ आणि नव्याने सुरुवात करूया. चांगलं केला. बंड्याला बोलवलं. बंडू शेठ, आमच्याकडे होळी फार स्पेशल असते बरं, फार मजा येणार आहे. तारा जरा स्वतःला सावरते. तिला बंड्या आलेला काही आवडलेलं नसतं, तरी पण ती आता एवढं लक्ष देत नाही. चला आता होळीच्या तयारीला लागूया आपण. डोंट वरी, मी बघतो तयारीचं, आम्ही सगळं काही करतो. काय म्हणते नयनतारा म्हणते की सगळे सेटल व्हा आपापल्या रूम मध्ये, मग आपण बघूया. कामिनी आता मुद्दाम नाटकं करते. अगं रागिनी, माझ्या घरात घालायच्या चप्पलच गाडीत राहिल्यात, मी आणल्याच नाही त्या. चप्पल घालून घरात राहायचं म्हणजे कसं त्रास होणार ना, ती चप्पल आणली म्हणजे कम्फर्टेबल राहणार. मी म्हणते, बंड्या इकडे रे. कामिनी मुद्दाम सगळं काही करत असते. बंड्याला म्हणते, काम करशील का रे? माझी चप्पल आहे गाडीमध्ये, तेवढी चप्पल घेऊन ये आणि ही चप्पल गाडीत ठेवून ये. परत तेवढ्या गाडीतल्या चप्पल घेऊन ये. कामिनीने अपमान केलेला असतो सगळ्यांच्या समोर बंड्याचा. म्हणते, काय रे बंड्या, ऐकायला नाही आलं का? म्हणते, कामिनी आजी, आपलं घर नाही आणि तो तुमचा नोकरही नाही, त्याला कामं सांगायला. पाहुणा म्हणून आलाय. अनिका म्हणते, पाहुणा? हो पाहुणाच. आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नोकराचं काम करतो आणि तो आपला पाहुणा? वेटर आहे आणि इथे मोठा पाहुणा आहे. कोणी बोलवलंय रे तुला? म्हणतो, मी बोलवलंय आणि माइंड युअर लँग्वेज. माझा भाऊ आहे आणि कॅन्टीन मध्ये जरी काम करत असला तरी महिन्याला तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. सारखं फुकटचं नाही खात, कष्ट करून मेहनत करून खातो. म्हणते, तिचा भाऊ आहे, भांडू नका. जो कॅन्टीन मध्ये काम करतो ना वेटर, तिचा भाऊ आहे कमळीचा. मुद्दाम कामिनी सारखं सारखं म्हणत असते, अपमान करत असते सगळ्यांसमोर. कामिनी
कमळीचा आणि बंड्याचा. त्या ₹1,00,000 पगार नक्कीच असेल, हो की नाही रे? जेवढा पैसा उडवते त्याच्यापेक्षा जास्तच पैसा उडवत असेल ना हा तुझा भाऊ. कॅन्टीन मध्ये काम करतो वेटरचं. भाऊ हे म्हटल्यानंतर करतच असेल, हो की नाही? तिने खूप काही अपमान केलेला असतो बंड्याचा. कमळी म्हणते, 1 मिनिट हा कडू आजी, पैसा उडवतो असं म्हटलंच नाही, पैसा कमवतो म्हटलं मी. स्वतः कमवतो तो, उडवतो असं नाहीच म्हटलं. बापाच्या जीवावर खात नाही बसून तो, स्वतः कमवतो कष्ट करून पैसा. बापाच्या जीवावर आयतं बसून पैसा उडवायचा आणि स्वतः कष्ट करून पैसा कमवण्यात खूप फरक आहे. पण तो कळणार नाही कामिनी आजी तुम्हाला, त्यामुळे राहू द्या. बाबतीत मात्र तुमचा आणि तुमच्या नातीचा हात कोणीच धरणार नाही फुकटचा पैसा उडवण्याच्या बाबतीत. बरोबर आहे ना? कामिनी आजी, स्वतः कष्ट करून पैसा कमवणं हे कधीच कळणार नाही, कारण कधी कष्ट केलेच नाही आणि पैसा कमवलाच नाही. आयता पैसा उधळवला, हो की नाही? तसं माझा भाऊ स्वतः कष्ट करून कमवतो, त्यामुळे त्या पैशाची किंमत आहे त्याला, तो उधळत नाही. जी म्हणतो, कामिनी आजी तो माझा मित्र आहे, कळलं? त्यामुळे परत असं बोलायचं नाही त्याच्याशी. पाहुण्यांशी बोलताना तोंड जरा सांभाळून वापरा, कळालं का कामिनी आजी? तिचा चांगलाच अपमान केलेला असतो ऋषीने आणि कमळीने. बोलती बंद झालेली असते. गौरी आता पडद्याच्या मागे लपलेली असते आणि म्हणते, कमळी अजून बडीव, काय कडक उत्तर दिलंय आणि लायकी दाखवली आहे ग त्या कमळी त्या कामिनी आजीला. खरंच असंच वाग तिच्याशी. ते बाबा म्हणत होता ना ते खरंच आहे, कमळी माझी खरंच गुणाची आणि धाडशीच आहे. कामिनीला चांगलं उत्तर देऊन आता हे सगळे गेलेले असतात होळीच्या तयारीला. तारा म्हणते, सतीश यांना यांच्या रूम मध्ये पाठवायचं का? आता फ्रेश झाल्यावर मग आपण बघूया होळीची तयारी कितपर्यंत आली पोरांची. आता साधना एका बाजूला उभी असते, ऋषी येतो आणि ऋषी म्हणतो, इथं का उभे तुम्ही बाजूला, आत का गेला नाही? आता पटकन साधनाने पदर घेतलेला असतो. गोंधळ सुरू होता, पाहुणे मंडळी आली म्हणून मी बाजूलाच उभी राहिले. कॅन्टीन मधल्या पोराला किती बोलली बघा ना ती बाई. तर भेटते कमळीला, आता जरा काम आहे मला, आमटी ठेवली ना ती करपून जाईल, मी भेटतो की तिला. आमटीकडे लक्ष द्या आणि मग या, पण या. कामिनी आणि रागिनी यांच्या चर्चा करत असतात का काय चाललंय बघ की त्या कमळीचं, त्यासाठी माझा अपमान केलाय बघ की. कामिनीला राग आलेला असतो. अन्नपूर्णा आजी म्हणते, जाऊ दे का कामिनी, एवढं काय विचार करतीये? कमळीच्या यांना नादीच लागत जाऊ नको, म्हणजे अपमान तुझा होणारच नाही. बरोबर आहे की नाही? तुझी तू गप्प राहत जा, म्हणजे अपमानही होणार नाही. अंड्या भाऊ ये म्हटल्यावर भावाची कड लागणारच ना ग तिला. अन्नपूर्णा आजी म्हणतात, जा तू चपला आणायच्यात ना ते चपला आण आणि येताना नयनतारासाठी जी गिफ्ट आणली ना ती गाडीतच राहिली, ते पण घेऊन ये. जा बरं कामिनी, पटकन जा जरा. पुन्हा आजीने थोडक्यात कामाला लावलेलं असतं कामिनीला आणि रागिनीला. रागिनी तू पण जा, म्हणजे मदत होईल गिफ्ट आणायला. मी जाऊ आई? हो, गिफ्ट आणायला जायला काय हरकत आहे, जा बरं दोघी. रागिनी कामिनी एकमेकींना म्हणतात, चाव्या आहेत का? हो असं म्हणून चल आणूया गिफ्ट. नयनतारा अन्नपूर्णा आजीला म्हणते, तुम्हाला सांगू का ताई, तुम्हाला असं ठणठणीत फ्रेश बरं झालेलं बघून मला इतका आनंद झालाय ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान वाटतंय. तुम्ही तर अशा बेडवर पडलेल्या होत्या ना, तुमच्याकडे बघवत सुद्धा नव्हतं, पण आता खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं तुमच्याकडे बघून. काय सांगू तुला, सगळं काही माझ्या नातीमुळे झालंय, कमळीमुळे सगळं काही झालंय. नयनतारा पूर्ण आजी नयनताराला म्हणतात, तुला मी बोलले होते त्याचा काही विचार केलाय का नयनतारा? शब्द लक्षात आहे ना? तुमची जोडी इतकी छान दिसते ना नयनतारा, तू खरंच विचार कर प्लीज. छान अशी होळीची तयारी सुरू झालेली असते. सगळेजण मिळून काम करत असतात, अगदी मन लावून ते काम करत असतात. सगळे अगदी जे हाताला येईन ते काम करत असतात. आता यांच्यामध्ये कामाला मदत करण्यासाठी आलेला असतो आपला साहिबा. वा वा वा, काय जय्यत तयारी सुरू आहे रे, एक नंबर. हा काय रे, कसा आलाय तू? अरे 2-3 दिवस होळीची सुट्टी आहे ना, म्हणून आलोय मज्जा करायला. काय म्हणतो, क्या बात आहे साहेबराव, तुम्ही आला म्हणल्यावर काय आता मज्जाचे बघा, धमालच मजा येणार. एकदम मनातलं बोलला बंडोजी. पिशवी आतमध्ये ठेवतो, मग आलोच. कमळी एकदम नाराज झालेली असते आणि डोळ्यात पाणी आलेले असते. ऋषी म्हणतो, काय झालंय कमळी? कमळी म्हणते, काय नाही, घरच्यांची आठवण येणं साहजिकच आहे. सणावाराला आपले लोक आठवतातच किंवा जवळ असावी असं तरी वाटतं. कमळीला आता सांत्वन केलेलं असतं ऋषीने लगेच. आणि का म्हणते, माझी ग्रॅनी आजी जर मेली असती ना तर मी पण कमळीसारखी सॅड झाले असते. मग ऋषीने असंच मला जवळ घेतलं असतं आणि असंच मला समजावलं असतं, अरे यार माझी आजी का जिवंत आहे, का ती मेली नाही, का नाही मेली, का नाही मेली सारखी म्हणतच असते. आणि का निंगी तिच्या जवळ जाते, अगं पांढऱ्या पट्ट्याचा झेब्रा आहे तो, सारखा इकडून तिकडे फिरत असतो, तो कशाला मरायला लागलाय. आता अनिका निंगीच्या मागे लागलेली असते. निंगी चिंगी आणि दोघी एकमेकींना मारत एकमेकींच्या मागे पळत असतात. आणि रागिनी वर गेलेले असतात आणि वरून सगळी गंमत बघत असतात की नेमकी काय चाललंय खाली आणि पुढचा प्लॅन काय करायचा त्याच्याविषयी डोकं चालवत असतात. इथे कमळीचा पत्ता कट करायला आलोय ना, ते काम आधी करूया आणि इथून जाऊया आपल्या घरी. त्यावेळे ग रागिनी, मग काय सगळ्यांचेच पत्ते कट होणार. होळी पेटवली ना, असा जाळ मोठा झाला की लगेच आपण सुद्धा जाळ करायचा या कमळीचा. काय होळीची रंगत वाढली ना की मग सगळ्यांची रंगत काढून घ्यायची. आणि ही कमळी किती खोटारडी आहे, किती फसवेगिरी करती, हे मग त्या म्हातारीच्या लक्षात आणून द्यायचं. एकदा काय ही पोरगी खोटारडी आहे सगळ्यांच्या लक्षात आलं ना की मग बघ कशी मज्जा. होळीच्या ठिकाणी सगळे पुरावे अन्नपूर्णाच्या तोंडावर मारणार आणि कमळीला या घराच्या बाहेर काढणार. तू बघतच राग रागिनी, थोडा वेळ थांब, आपला काम आपला प्लॅन अगदी सक्सेस होणार आहे.
तू बघतच राहा. हिच्या कमळीची ना कशी हाताला धरून बाहेर काढते ती म्हातारी. सगळ्यात महत्वाचं नयनताराच्या समोर तिचं हसू होणार अशी मोठेपणा करत मिरवते ना. नयनताराच्या समोर एकदा हसू झालं ना की पत्ताच कट. नयनतारा तिला वाऱ्याला सुद्धा उभं करणार नाही. मग काय अन्नपूर्णा आजी काढून टाकणार आणि नयनतारा तर काय नयनताराच आहे. मग खरी मजा येणार या कमळीची. तोपर्यंत कामिनी जरा शांत राहा. तर आणलीच ना रागिनी सगळी. ऑफकोर्स मम्मा, ती कशी विसरणार मी, आणली तर सगळी. कामिनी म्हणते याच घरात त्या भिकारड्या कमळीची अन्नपूर्णाच्या विश्वासाची अगाध होळी करणार आहे. असा काय त्या अन्नपूर्णाचा विश्वास कोलमडून पडणार आणि कमळी तोंडावर पडणार ना. खरंच मज्जाच येणार आहे ही होळीची रंगत बघायला. मी म्हणते होळी रे होळी पुरणाची पोळी, कमळी तुझी रिकामी झोळी बोंबा. अशा काय कामिनी आणि रागिनी रंगवत असतात सगळा प्लॅन आणि इतक्या विचित्र अशा हसत असतात की बस. म्हणते हो हळूहळू आपला प्लॅन कुणी ऐकायला नको. आनंदी असतात त्या. आता कमळीचा पत्ता कट करायचा त्यामुळे त्यांना फार असं आनंद झालेला असतो. बघू आता कामिनी रागिनीचा आनंद किती वेळ टिकणार आणि तो जो प्लॅनिंग करून आलाय ते परफेक्ट होणार का की परत कामिनी तोंडावर पडणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. पुढच्या भागात काय होणार आहे ना अगदी आपण थोडक्यात बघूया. होळीसाठी सगळे जमलेले असतात बाहेर, सगळे आनंदी असतात, फार प्रसन्न वातावरण असतं. नयनतारा म्हणते साधनाताई होळीच्या पूजेचं ताट घेऊन या बाहेर. साधना आता तोंडावर पदर घेऊन ते ताट घेऊन बाहेर येतच असते. तो साधना मावशी तिथे काय उभ्या आहेत, या बरे इकडे आमच्या जवळ येऊन उभे राहा. ते ऋषी सर एक मिनिट मीच आणतो त्यांना. कमळी चाललेली असते साधनाला घेऊन यायला. मी म्हणते साधना मावशी ओळखलं का मी कमळी, आपण फोनवर बोललो होतो. आणि कमळी पटकन साधनाच्या पाया पडते. जेव्हाच पायाला स्पर्श करते तेव्हा लगेच तिला काहीतरी वेगळंच असं जाणवलेलं असतं आणि कमळी आता विचार करायला लागते आणि साधना मात्र रडत असते. साधना आता कमळीला आशीर्वाद देते आणि रडत असते. कमळी आता विचारात पडलेली असते आणि एकसारखी या साधनाकडे बघते, पण साधनाने पदर घेतलेलं असतं, पूर्ण तोंड लपवलेलं असतं. बघू आता कमळीला जो संशय की ही माझी आई आहे का तो खरा ठरणार का आणि साधना तिचं तोंड दाखवणार का. कमळी शेवटी काय सत्य हे जाणून घेणार का. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.